Chapter first, a living world and classification of microbes. Can you recall what is the hierarchy for classification of living organism? That is kingdom, phylum, class, order, family, genus and species. These are the hierarchy for the classification of the living organism. Question number 2 is, who invented binomial system of nomenclature? Carl Linnaeus is the answer. Which level of hierarchy are considered while writing the name in binomial nomenclature? In binomial nomenclature, first, that is genus, and second one is species. Biodiversity and need of classification. Last year we learned that all the living organisms on the earth have adapted according to the geographic region, food ingestion, defense, etc. While adapting, many differences are observed in the organism of the same species too. मागील इयत्तेत आपण पाहिले की भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण, संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवात ॲडॅप्टेशन झालेले आढळते. ॲडॅप्टेशन साधताना एकाच जातीच्या सजीवातही विविध बदल झालेले दिसतात. According to 2011 census, around 87 million species of living organisms are found on the earth, including land and sea. To study such a vast number, it was essential to divide them into groups. So groups and the subgroups are created considering the similarities and the differences among the living organisms. 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत. एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटात विभागणी व्हायला हवी अशी गरज भासली. सजीवातील सिमिलॅरिटीज व डिफरन्सेस लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट करण्यात आले. This process of dividing living organisms into groups and subgroups is called biological classification. सजीवांचे गट व उपगट बनविण्याच्या या प्रक्रियेला बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असे म्हणतात. आता आपण बघितलं की 87 दशलक्ष एवढ्या जाती आहेत. एवढ्या जातीचा अभ्यास कसा करायचा? मग त्याच्यासाठी काय केलं, ग्रुप्स आणि सबग्रुप्स असे हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्यांची सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस याच्या आधारे वेगवेगळे केले. This process of dividing living organism into groups and subgroups, this process is called biological classification. याच ग्रुप्स आणि सबग्रुप्स जे वेगवेगळे केले यालाच म्हणतात बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. Robert Harding Whittaker was an American ecologist. In 1969, he divided living organisms into 5 groups. रॉबर्ट हार्डिंग विटाकर हे अमेरिकन इकॉलॉजिस्ट होऊन गेले. त्यांनी इसवी सन 1969 मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे 5 गटात विभागणी केली. For this classification, Whittaker considered following criteria. या वर्गीकरणासाठी विटाकरणाने काही निकष विचारात घेतले. ते कोणते ते आपण आता बघू. नंबर 1, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, म्हणजे ती सेल कशी बनलेली आहे. प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये न्यूक्लियस
नाहीच आहे, जवळजवळ डेव्हलप झालेलंच नाही. आणि युकॅरियोटिक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये न्यूक्लियस डेव्हलप झालेलं आहे. याचं उदाहरण बघा, प्रोकॅरियोटिकचं उदाहरण आहे मोनेरा किंगडम मधील स्ट्रेप्टोकॉकस निमोनी. त्याच्यानंतर युकॅरियोटिकचं उदाहरण आपली सेल सुद्धा होते, अमिबा सुद्धा होतो, जे तुम्हाला परिचयाचे. नंबर 2, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. आता याच्यामध्ये त्यांनी गृहीत धरलेले आहे की युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. तो युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर आहे, म्हणजे तो एकपेशीय आहे की बहुपेशीय आहे. आता एकपेशीय म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये मोनेरा किंगडमचे पण येतात, जसं स्ट्रेप्टोकोकस निमोनी जे मी तुम्हाला आता सांगितलं ते, त्याच्यानंतर अमिबा. आणि मल्टीसेल्युलरमध्ये आपण येतो, प्लांट्स येतात जे हायर लेवलचे आहेत ते. जसं एक्झाम्पल आपल्याला आता मल्टीसेल्युलर म्हटल्यानंतर जे आपल्याला सहज आपल्या डोळ्याने दिसू शकता असे. त्याच्यानंतर थर्ड वन इज मोड ऑफ न्यूट्रिशन. दॅट इज प्लांट, ॲटोट्रॉपिक, फोटोसिंथेटिक. आता मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे त्याचा पोषणाचा प्रकार, ते कशा प्रकारे त्यांचं पोषण करतात, स्वतःला जगवतात, अन्न मिळवतात. प्लांट ॲटोट्रॉपिक असतात, म्हणजे ते फोटोसिंथेसिस करून फूड तयार करतात. त्याच्यानंतर फंगी हे सॅफ्रोफाईट असतात, म्हणजे परपोषी असतात, म्हणजे दुसऱ्यावरती जगतात. ॲब्सॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम. हे फंगी जे असतात, कवक जे असतात, हे डेड ऑर्गॅनिझमवरती जगतात. अँड ॲनिमल्स दॅट इज हेटरोट्रॉपिक अँड इंजेस्टिव्ह. म्हणजे काय, ॲनिमल जे आहेत ते परपोषी आहेत, म्हणजे ते त्यांचं पोषण ते दुसऱ्यावरती अवलंबून असतं. त्यांचं एकतर वनस्पती किंवा मग प्राणी, म्हणजे शाकाहारी किंवा मांसाहारी असतात ते. फोर्थ वन दॅट इज लाईफस्टाईल. प्लांट प्रोड्युसर्स. प्लांट हे प्रोड्युसर्स असतात, म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात आणि त्यांच्यावरती दुसरे अवलंबून असतात. ॲनिमल्स आर कन्झ्युमर्स. ॲनिमल्स हे कन्झ्युमर असतात, म्हणजे भक्षक असतात. फंगी डिकम्पोजर्स. फंगी जे असतात म्हणजे कवक जे असतात हे डिकम्पोजर असतात. डिकम्पोजर म्हणजे काय, विघटक, की जे मेलेल्या कुजलेल्या प्राण्यावरती जगतात. आता याच्यामध्ये उत्पादक म्हटल्यानंतर वनस्पती, म्हणजे प्रोड्युसर म्हटल्यानंतर वनस्पती कोणती उदाहरण तुम्ही लक्षात घेऊ शकता. विज्ञानामध्ये शिकत असताना, बायोलॉजीमध्ये शिकत असताना आपल्याला उदाहरणं पहिले माहिती असतात, मग त्याचे आपण लक्षणं शोधायचे. आपल्या आजूबाजूला भरपूर अशी उदाहरणे आहेत. ॲनिमल्स हे कन्झ्युमर असतात, म्हणजे ते काय करतात, दुसऱ्यावरती अवलंबून असतात. ते ग्राहक असतात, खातात, एकतर शाकाहारी असतात किंवा मांसाहारी असतात. आणि फंगी, आता जे डेड मटेरियल आहेत, जे कुजलेलं मटेरियल, त्याच्यावर कोण जगणार, तर त्याच्यावरती जगतात हे फंगी गटातले ऑर्गॅनिझम्स. पायलोजेनेटिक रिलेशनशिप. फिफ्थ वन इज पायलोजेनेटिक रिलेशनशिप. आता या ग्रुपमध्ये प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक, प्रोकॅरियोटिक पासून तर युकॅरियोटिक पर्यंत कशी डेव्हलपमेंट झाली वर्गानुसार, यालाच म्हणतात वर्गानुवंशिक संबंध. नंतर युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर, एकपेशीय प्राण्यापासून तर मल्टीसेल्युलर प्राण्यापासून कशी त्याची उत्पत्ती झाली, कशा प्रकारे ते
अभ्यासले गेले, म्हणजे कशा प्रकारे त्याचा अभ्यास आहे. नाउ वी विल सी द फ्लो चार्ट. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर डिवायडेड इनटू प्रोकॅरियोट्स and eukaryote. Prokaryote is further divided into unicellular, that is kingdom 1 Monera. Eukaryotes divide into unicellular and multicellular. In unicellular, kingdom 2, that is Protista, and in multicellular, kingdom 3 Fungi, kingdom 4 Plantae, kingdom 5 Animalia. Kingdom 3 Fungi, cell wall present but organism can't perform photosynthesis. यांच्यामध्ये photosynthesis होत नाही, परंतु यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असते, म्हणजे पेशी भित्तिका असते. इन किंगडम 4 सेल वॉल प्रेझेंट अँड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असते आणि ऑर्गॅनिझम जो आहे तो फोटोसिंथेसिस करतो. किंगडम 5 मध्ये ॲनिमिलिया या किंगडम मध्ये सेल वॉल नसते, म्हणजे आपण याला मल्टीसेल्युलर युकॅरियोटिकचे जे मल्टीसेल्युलर आहे किंगडम 3, किंगडम 4 आणि किंगडम 5 याला 2 सबगटामध्ये आपण डिवाइड करू शकतो, सेल वॉल असणारे आणि सेल वॉल नसणारे.